हो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 19 ऑगस्ट. तर 19 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण कोणत्या गावामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला जर महाराष्ट्राच्या अनेक भागात जर बघितलं तर आपल्याला काही भागांमध्ये पाऊस हा चांगल्या प्रमाणात दिसत आहे. आपण जर इथे जर बघितलं कोल्हापूर परिसर, तर कोल्हापूर परिसरामध्ये दुपारी थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर कणकवली, राजपूर, ईश्वरपूर, त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी, महाबळेश्वर, महाड, लवसा, दापोली, मुरुड, जंजिरा, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर घोटी हा परिसर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पेठ परिसर बघितला तर पेठमध्ये देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. नाशिक परिसर बघितला तर नाशिक, दिंडोरी, निफाड, सिन्नर हा परिसर बघितला तर चांदवड, मनमाड, मालेगाव, सटाणा, नामपूर, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर इथे धुळे हा परिसर बघितला, पारोला, अंबळनेर, धरणगाव, जळगाव, त्याचबरोबर चापोडा, त्याचबरोबर आपण जर यवल, भुसावळ, जळगाव हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. खाली जर चाळीसगाव परिसर बघितला तर चाळीसगाव परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस दिसत आहे. जास्त नाही, तो पण दुपारी 2च्या आसपास. पाचोरा, वडी या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. शेवगाव, त्याचबरोबर बुलढाणा, भोकरदन, जाफराबादमध्ये देखील, जालन्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण जर इकडे धरणी परिसर बघितला तर धरणीमध्ये देखील दुपारी आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे. जास्त नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात असेल. त्याचबरोबर इकडे जर आपण नागपूर, अरवी, वर्धा, हिंगणघाट, वरारा, चिमूर, ब्रह्मपुरी, उमरेड, भंडारा हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस दिसत आहे. तुमसरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. गोंदियामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर देवरी, साकोली या भागात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. वराऱ्यामध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. हिंगणघाटमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. चंद्रपूर, त्याचबरोबर पांढरकवडा, आदिलाबादमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर यवतमाळ, अरणी, पुसद, हिंगोली, उमरखेड, नांदेड, त्याचबरोबर धर्माबाद, निजामाबाद हा परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. आता उदगीर परिसर बघूया. उदगीर, अहमदपूर, त्याचबरोबर परळी, लातूर, माजलगाव, केज, बीड, त्याचबरोबर अंबड, परतूर, जालना, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, जामखेड, कर्जत, बार्शी, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला, त्याचबरोबर बारामती, दौंड, शिरूर, मनसर, पुणे, त्याचबरोबर सातारा, विटा, ईश्वरपूर, सांगली, सांगोला हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे जास्त नाही आहे, पण ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर इथे म्हणजे महाराष्ट्र जे आपण इथे जर बघितलं मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर परिसर, तर अहिल्यानगर परिसरात देखील फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. गोडेगाव, राहुरी, ढवळपुरी, त्याचबरोबर लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर, खिर्डी, गंगापूर या परिसरात देखील फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. एकूणच बुधवारी आपण जर 19 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण जर बघितलं, जास्त काय आपल्याला पावसाचं वातावरण दिसत नाही. म्हणजे ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस हा कमीच प्रमाणात आहे. म्हणजे रिमझिम पाऊस आहे, ते पण तुरळक भागात आहे. बाकी शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट हवामानाबद्दल घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं गाव हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.